नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ विद्यामध्ये। तर मंडळी काय झाले, आजची 12 मे तारीख आली आणि त्याच्याने काय झाले, आमचं मामाच्या गावाला जाणं काय अजून होत नाही। त्याच्याने माझी आवनी थोडी नाराज आहे। ते काय आहे, दीदीचा माझा क्लास चालू आहे ना, त्याच्यामुळे अजून आमचं जाणं होत नाही। तर ती आज थोडी नाराज आहे, तर तिला खुश करण्यासाठी आज मी तिच्यासाठी पिझ्झा बनवते। तर पिझ्झा बनवतेच आहे, तर म्हटलं तुम्हालाही दाखवून देऊ की मी कशी पिझ्झा बनवते। तर पहिले आपण बघून घेऊ। आणि हा अजून एक दुसरं कारण आहे की माझा मसाल्याचा व्हिडिओ आहे जो तुम्ही खूप त्याला छान प्रतिसाद दिला, त्याचे 10,000 व्ह्यूज झाले, त्यामुळे सुद्धा आम्ही थोडेसे खुश आहोत, म्हणून पण आज मी पिझ्झा बनवते। तर लिंक तुम्हाला जर बघितलं नसेल अजून कोणी, तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, तुम्ही बघून घ्या तो व्हिडिओ परत एकदा। तर चला आता आपण बघूया पिझ्झासाठी लागणारे साहित्य। कोबी घेतलाय मी, एक मोठा बाउल बारीक चिरून घेतलाय, गाजर एक बारीक चिरून, 2 शिमला मिर्च बारीक चिरलेली, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, तेल 2 चमचे, बटर, चीज, पिझ्झा बेस, रेड चिली सॉस, सोया सॉस, पिझ्झा आणि पिझ्झा पास्ता सॉस आहे हा, आणि टोमॅटो केचप। तर आता सुरुवात करते मी। पहिले आपण कढई तापत ठेवू। पहिले तेल टाकते। तेल थोडंसं गरम झालं का हा कोबी मी चिरून धुवून घेतलाय, पहिले याच्यात आपण कोबी टाकू। तर साधारण या पूर्ण ह्याच्यात 6 पिझ्झा होतात आम्हाला, आणि 6 पिझ्झा होतात साधारण या सर्व सामानामध्ये। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। आता कोबी मोठ्या गॅसवर पूर्ण असा परतून घ्यायचा, त्याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण निघून जाईल। मोठ्या गॅसवरच पूर्ण असं परतून घ्यायचं। असतानाच त्याच्यात हिरवी मिरची आल्याचं हे वाटण टाकायचं। आणि बाकीच्या पण या भाज्याला टाकून द्यायच्या, म्हणजे त्याच्यात शिजून जाते। शिमला मिर्च आणि गाजर असं ते खात नाही, या भाज्या आवडत नाही, पण पिझ्झा काटून पुसून खात। या बारीक चिरलेल्या असल्यामुळे पिझ्झावर टाकलं ना, पिझ्झावर तर त्या तोंडात पण येत नाही, त्या बरोबर खाल्ल्या जातात। मस्त पूर्ण पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचं, ते शिजून जातं त्याच्यात मस्त। मंडळी आता हे होतंय, थोडंसं मी त्याच्यावर झाकण ठेवते, म्हणजे वाफ भरेल, ते शिजेल थोडंसं मीडियम गॅस ठेवायचा। तोपर्यंत आपण जो पिझ्झा बेस आहे त्याला बटर टाकून एक साइड गरम करून घेऊ। एक साइड तर होते गरम, पण जी वरची साइड आहे ना ती गरम केली ना बटर टाकून, तर मग अजून मस्त क्रिस्पी पिझ्झा होतो। बटर टाकून मस्त गरम करून घ्यायचं ते बटर लावून। दाबून गरम करायचं। टाकून गरम केलं। असे सर्व पिझ्झा पहिले गरम करून घ्यायचे, म्हणजे
छान पिझ्झा छान होतो. तर आता साईड बाय इकडे बघते मी. साधारण 5 ते 10 मिनिटं लागतात पूर्ण असं शिजायला. झालंय आता हे मस्त क्रिस्पी. तर म्हणजे आता हे तेल पूर्ण पाणी आटलंय. आता इथे टाकू आपण चिली सॉस. सोया सॉस थोडं थोडं टाकायचं. सोया सॉस टाकलं त्याच्यामुळे मीठ टाकायची तशी गरज नाही पडत. आपण त्याला बटरही लावतो त्याच्यामुळे. त्याच्यात मी आलं लसूण मध्ये हिरवी मिरची पण टाकली होती, त्याच्यामुळे थोडासा तिखटपणा येतो. चिली सॉस थोडा कमी टाकला तरी चालतो. आता ही झाली आपली याची भाजी पिझ्झाची. आपण पिझ्झा बनवायला घेऊ. तर मंडळी आता पिझ्झा मी मगाशी बटर लावून गरम केला होता. तो एक साईड खालची साईड आता होईल नंतर गरम. तर मंडळी मगाशी मी तुम्हाला मेयोनीजचं सांगायचं विसरली. तर त्याच्यात मेयोनीज मी लावते. तर पहिले आपण आता याला लावून घेऊ पिझ्झा सॉस. थोडासा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा. त्याच्यानंतर मेयोनीज. टोमॅटो केचप थोडासा. ही भाजी केली आहे ही टाकते आता त्याच्यावर. चीज भरपूर टाकायचं. तर आता हे थोडं बटर टाकायचं पहिली. आणि गॅसवर ठेवायचं. साईडने पण बटर सोडायचं. त्याच्यावर 1-2 मिनिट झाकण ठेवायचं. 2 मिनिट झाकण ठेवायचं. 2 मिनिटांनी ते चीज असं पघळ झालं का मग काढून घ्यायचं. तर हे बघा मंडळी झालाय मस्त पिझ्झा रेडी. तर मी हा काढते, कट करते आणि आवनीला खायला देते. बघू आता तिची रिॲक्शन. तर मंडळी
झालाय आता पिझ्झा. आता अवनी आणि आजी टेस्ट करून बघताय. आता बघू कसा झालाय. घे अवनी. एक नंबर. छान झाला. छान झाला. थोडासा गेला का? थोडासा कमी झाला का? आम्हाला जायचंय मामाकडे नेक्स्ट वीक मध्ये. खूपच छान झाला. म्हणजे बाहेरचा खातो ना त्याच्यापेक्षा घरचाच मला खूप आवडतो.